लेट की बाई तुझंच बेड. हो नको रे इतकं प्रेम. याला आधी बाहेर काढा या वाटाण्याला. ह्याच्यापेक्षा कुत्रीच्या अंगावरचे गोचिड तरी बरे. नाही म्हणजे हे डोक्याकांडीचं एक चान्स सोडत नाही या चिटकीनला चिटकायला. काय करायला लागले. एक तरफ बुलाया, अंदर भेजने के बहाने वो सब पर हाथ डाल रहा था. मेरे साथ भी वो यही करने वाला था. वाटाण्याचा गोलदाना मला माफ करा. आले तर नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. तुम्हाला मी म्हटलं 5000 लाईक करा माझ्या व्हिडिओला. तुम्ही 510 10चे 13 कर टाकले. एवढा संताप त्या बटनावर. लाईकचं बटन येते ते काय वाटा नाही, त्याला कोणी बी काही बी करून जाईल. मला आता खरंच किव येते या बिचाऱ्याची. किती तो अत्याचार सहन करतोय दररोज. हा इथं 2 लोकांच्या मध्ये लटकलाय, कधी हा 2 लोकांच्या खालती लटकायचा. खरं बोलला. आणि ही कोकणाची सॉफ्ट हार्टेड गर्ल. ह्याचे तांगड्या वडून नेमकं करायचं काय हिला. असं वाटतंय कुठल्या रेस्क्यू ऑपरेशनची प्रॅक्टिस चालू आहे. मी काय म्हणतो, ते वाटाणा किती नालायक असो पण ऍटलीस्ट त्याला काही इजा होऊ नये ह्याची तरी काळजी घ्यायला पाहिजे ना. पण नाही, ताईचे चाहते म्हणताय कोकण कन्या फुल फॉर्म मध्ये आहे. आता जर हिच्या ठिकाणी ही गोल्डन चिक्की किंवा ही हडळ असते तरी मी तुम्ही सपोर्ट केला असता का. लय बाबा, लय आंधळे फॉलोवर असतात. आता समोर कोण पण असू. खरंच हे असलं टांगा खेचा खेची प्रदर्शन बघून मला वाटतच नाही कोणतं टास्क खेळताय. अहो टास्क खेळायचं विसरूनच गेले. हे पर्सनल संताप काढताय बारक्यावर. ही तर म्हणतच होती तुझ्या कान फट्ट्या फोडती तांगड्या ओढती. आता पाय खेचून तुला तिरले आनंद झाला तो माझा पुरावर बसून आधी साजरा कर. त्या बारक्याचे तंगड्या मागं पुढे झाले तर किती महागात पडीन. आधीच ते बारकांडे एक अंड व्हायचं. खरं बोलला. परत म्हणता सगळे वाटाण्याला शिव्या का देता. अरे हे करतच तसं. खेळाबिळ्याचं वयाचं हे ते सोडून हे चावट चाळे करते तिथं. हे तर म्हणे बहीण भावाचं नातं आहे. सगळ्या प्रेमात धोका भेटतो पण बहीण भावाच्या प्रेमात कधीच धोका भेटत नाही. जेव्हा पप्पी भेटली याला तेव्हा याला वेगळीच खुशी भेटली. तुम्हाला सांगतोय 2 दिवस गाल धुतला नसेल तो आणि आता म्हणायला म्हणतोय बहीण भावाचं नातं आहे. बोल काय सेवा करू आपली. काय मग मराठी बिग बॉस नेमन बघताय ना. मजा येते का. आलीच पाहिजे. मजा येते का. आलीच पाहिजे. काय स्वतःलाच बोलतोय. अरे भाऊ सगळ्यात जास्त तूच बोर केलंय, नाराज केलंय पब्लिकला. आता महिना झाला ना भाऊ. कधी भांडतोय त्या अरबाज सोबत. हा सीझन सुरू झाल्यापासून सगळ्यांचे भांडणं बघून झालेत. या 2 हडळी पण एकमेकांसोबत भांडून मोकळे झाले. तर अख्ख्या टीमाच्या टीमा फुटल्या पण हे दोघं काय फुटत नाहीये. आता आम्ही दोघं एकत्र होणार. आता नातेवाईकांच्या लोकांची बँड वाजवणार, रेड गांडन लावत. आता मी पण नांगरसेत घोडा लावणार. आता तुम्हाला नांगरा सकट घोडाने तर वैबाला अरबाज लागतोय. संगतीत याला बैल जरी म्हटलं तरी बैलाचा अपमान होतोय. कळतच नाही मध्ये काय चाललंय, कसं करते बघा. हा वैबे असा टॉपचा कंटेस्टंट आहे ज्याने अख्ख्या महाराष्ट्रातून त्याचे फॉलोअर्स गमवलेत. अरे आता तरी डोळे उघड वैब्या. भीड याला काय घाबरतो काय. वैभव फट्टू आहे. अरे सॉरी विसरलोच. हा त्याचा हत्यार घरी ठेवून आलाय. डोकं म्हणतोय डोकं. बुद्धी लागते ना गेम खेळायला. कळतच नाही याची एवढी टराटर कस काय वाटते याच्या समोर. आणि स्टार्टिंग पासून एवढी चड्डी उसवली तरी म्हणतोय अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. हा एकटा बास आहे. कशामध्ये एकटा बास आहे. अरबाजची चाकरी करायला. अरे येड्यांनो ते गाणं तरी असं लावा जे सूट होईल त्याच्यावर. हे रांगडं कधी याला भिडत नाही पण ह्याच्यापेक्षा जे कमजोर आहे शरीराने हे फक्त त्यांना बोमलतं. हा बस तेवढंच येते. नास्के नास्कॅफे बस. नास्के दूध चीनी और बर्फ को मिलाओ और कोल्ड कॉफी तैयार. फ्रॉम नेस्ले. ह्याची बिचाराची संगतच चुकली स्टार्टिंग पासून. माणूस चांगला आहे हो हा पण हा येड्यांच्या भरती झालाय. हे बिग बॉस खेळच असा आहे. आधी या बैल भाऊचं एक शिंग त्या परदेशी रोपट्यामध्ये अडकलं होतं. असलं घाण अडकलं होतं की हे रोपट त्याच्यावरतीच चढतंय बघा कसं. असंच पाय सरळ याच्या तोंडाला जरी लावला असता ना तरी बी हा काही म्हटला नसता. नेस्कॅफे तुला लात मारती आणि तू तिथं काय फुटफिटीस चालू केली. आता तिला नीट बोलता येत नाही कोणती भाषा आहे. एक नीटच प्रेम तिचं प्रेम पायाने व्यक्त करते. हे फक्त 5 मिनिटाचं असतं पण फार सुख देऊन जातं ना. काढा हिला बाहेर. चला एक लफडं तर तुटलं पण एक तुटलं अजून तिथं मध्ये तो पछाडलेला आशिक आहे ना. अरबाज ए बाबा. अरे ते बिग बॉसची प्रॉपर्टी का बरं तोडतोय. याला आधी मेडिकल रूम मध्ये न्या 4-5 इंजेक्शन दे रॅबिसचे. एक नाही डायरेक्ट 4-5 कुत्र्यांची टोळी चावेले. खरं बोलला.
म्हणजे किती एखाद्याने आपली डांग जळवावी, ती निक्की कोणाशी बोलू, कोणाशी चांगली फ्रेंडशिप करू, ह्याची चांबडी काबर तांबडी होती. ह्याचं तर लफडं पण पूर्ण जोडेल नव्हतं. कशाला एवढे नाटके करतोय प्रेमाचे. मला हट करते खूप. ती बिचारी आर्या याच्यासोबत मागे मागे येते बेल्ट जॉईंट असल्यामुळे. त्याचा भरोसा नाही, दिसेल ते फेकतंय. बिग बॉस प्रॉपर्टी फेकायपेक्षा आर्याला फेकला असतं तिच्यावरती. चल 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 हे करशील तू. सॉरी. खरंच किती नौटंकी बाज आहे. लकी पॅचअप बी झालं, नाहीतर हफ्त्यावर कसं करत होतं. मला त्रास होतोय बिग बॉस. जसं की याच्या मूळव्याधची औषधं निक्कीने लपवलेत, आणि ही बी शेंगदाण्याची चिक्की परत चिटकते याला. माहिती हिने आधी पण असे कृत्य केले जुन्या शो मध्ये पण. माहितीये का, अनाज खात होती का गु खात होती आने जाने वाल्याचा. कोणाला बघायचे असले फुटेज, यांचं अंग मस्ती बघून घरी लगी बातम्या लावल्या टीव्ही वरती. आम्हाला नाही बघायचं भोये खेटाखेटी. आणि ते बिग बॉस बी वरनं प्रोमो मध्ये मस्त गाणं बिन लावून एडिट करतंय. तुमको क्या बोलना. या आरबीआयची बाहेर आहे डाव. शो मध्ये पण हा म्हटलाय मी कमिटेड आहे, तरी वेळेला आतमध्ये लफडं ठेवायचंय. लोग कहते हैं कि लड़के सिर्फ जिस्म पे मरते हैं, यहाँ मेरा वाला मुझे जब भी देखता है तो बस यही कहता है, उघडा डोळे बघा नीट. परदेशी रोपट्याला बाहेर काढलं तसं याला बी बाहेर काढलं पाहिजे. अजून एक लफडं तुटलं पाहिजे. काय बोलायचं आता याला. याची बी सारखी मराठी बोलताना बोबडी ओळखतीये, मध्ये मध्ये हिंदी घुसवतोय. बरं ते जाऊ द्या, पब्लिक ते पण एक्सेप्ट करून घेते, पण ऍटलिस्ट याला जेंडर तरी ओळखू यायला पाहिजे. याच्यासोबत मी कधी बोललो नाही. तो पूर्ण मंथ मी याच्यासोबत बोललो नाही. पोरगानी तो पोरगी आहे. पूर्ण मंथ मी याच्यासोबत बोललो नाही. आज मोठा व्हिडिओ होत चाललेले. अजून कॉन्टेस्टंट उरलेले आहेत. ही आर्या, ही जान्हवी, हे उरलेले आहेत. अजून मोठा केला असता हा व्हिडिओ, पण कसं आहे नको सगळं एका घासात खायचं नाही कॉन्टेंट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही काय करा, तुम्ही फक्त लाईक करा. हा ना मारा त्या बटनाला, त्या आरबाज सारखं. सबस्क्राईब करा, त्याचे काय पैसे लागत नाही. आणि इंस्टाग्राम वरती पण फॉलो करा. तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अन